नमस्कार सगळ्यांना. आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी जे बोलतात नेटवर्क मार्केटिंग हा फसवा व्यवसाय आहे, लोकांना फसवण्याचा व्यवसाय आहे. या बिझनेसमधून फक्त आणि फक्त नुकसान होतं असं बोलतात. खरं तर हा जो इंटरव्ह्यू मी जो शूट करतोय हा मुद्दामून गाडीमधून करतोय, कारण याच नेटवर्क मार्केटिंगमुळं ही गाडी आलेली आहे. हे कितपत खरं आहे खोटं आहे याचं लाईव्ह उदाहरण आपल्या समोर आहे. बीड जिल्ह्यातील एक मुलगा जो आंबेजोगाईतून आला आणि स्वतःची स्वप्न याच नेटवर्क मार्केटिंगच्या जीवावर पूर्ण करताना आपलं नाव मोठं केलं. असं नेटवर्क इंडस्ट्रीतले SRK म्हणण्याचं हरकत नाही असे आमचे मिस्टर शुभम कसबे सर, जे फाउंडर, लीडर अँड बिझनेस प्रमोटर ऑफ फ्रीविंग्स फॉर यू कंपनी. वेलकम करतो सर. सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की हे जे नेटवर्क मार्केटिंग खरंच फसवेगिरी किंवा आहे तर लोकांचा गैरसमज आहे, यातलं तथ्य नेमकं काय आहे? खूप छान प्रश्न विचारला सौरभ सर तुम्ही. नेटवर्क मार्केटिंग फसवेगिरी मुळात नाहीच आहे. बघा, आता माझं प्रोफेशन, मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. माझ्या प्रोफेशनचा आणि आता निवडलेल्या क्षेत्राचा अर्थात काहीच संबंध नाही. तरी सुद्धा मी इंजिनियर असून सुद्धा आज गेली 2012 पासून 12-13 तुम्ही पाहू शकता किती वर्ष झाले मी फक्त आणि फक्त नेटवर्क मार्केटिंग हा व्यवसायच करतोय. माझा प्रायमरी इन्कम सोर्स म्हणूनच डायरेक्ट सेलिंगच आहे. मी का बरं चॉईस केला असेल? मी वेळ आहे का हे क्षेत्र चॉईस करायला? बिलकुल नाही. बराच अभ्यास केला, बऱ्याच गोष्टी पाहिल्या, चढ उतार पाहिले आणि एक गोष्ट लक्षात आली, डायरेक्ट सेलिंग हा एकमेव असा बिझनेस आहे, एकमेव अशी इंडस्ट्री आहे ज्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस हा त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकतो. असामान्य गोष्टी आपण पूर्ण करू शकतो. फक्त काय करायचं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या अनुभवावर डिपेंड करतात. तुम्ही किती वेळ, किती दिवस या क्षेत्रात टिकून राहतात, किती अनुभव घेताय, त्यावर ह्या सर्व गोष्टी टिकून राहतात. आता या क्षेत्रामध्ये तुम्ही म्हणता फसवेगिरी वाटते का? ऍक्च्युअली फसवेगिरी नाहीये. बघा, आता काय म्हणतात, सरळ बोलायचं झालं तर जसं आपण मार्केटमध्ये एखादा वस्तू आणून जातो, किराणा दुकानात गेलो, 10 रुपये दिले, 10 रुपयाची आपण वस्तू एखादी विकत घेतली, तर आपली तिथं फसवणूक झाली का? नाही. त्या दुकानदाराने आपण फसवलं का? नाही फसवलं. त्याला 10 रुपये दिले, त्याने 10 रुपये वस्तू आपल्याला दिली, आपला तिथं व्यवहार संपवतो. बरोबर. त्याला आपण म्हणतो ट्रॅडिशनल बिझनेस, पारंपरिक बिझनेस. काहीतरी विकणे म्हणजे बिझनेस करणे. पण मार्केटमध्ये काय होतं, फक्त 2 प्रकारचे लोक पैसे कमवतात. कोणती कमवतात? एक विकणारा आणि एक बनवणारा. घेणाऱ्याला कधी काहीच मिळाला नाही, तो म्हणजे कोण असतो? कस्टमर असतो. तर तीच गोष्ट आपल्या डायरेक्ट सेलिंग मध्ये चेंज होते. आपल्याकडे काय होतं, घेणारा, बनवणारा, थोडं समजून घ्या, आणि विकणारा, ह्या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ म्हणजे डायरेक्ट सेलिंग आहे. म्हणजे इन शॉर्ट काय होतं माहिती का, की आपल्याकडं बनवणारा व्यक्ती, विकणारा व्यक्ती आणि त्यासोबतच घेणारा व्यक्ती, या तिघांना पण एक बाउंड आहे, एक बंधन घालण्यात आलं तिघांवर. आता डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आपल्या इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन म्हणजे काय, भारत सरकारने बरेचसे कायदे या बिझनेस संदर्भात आणलेले आहेत. मंत्रालय आहे आपल्या बिझनेस संदर्भात. तर आता या बिझनेसमध्ये काय होतं की आपल्या प्रोडक्टचं, म्हणजे समजा आपल्या डायरेक्ट सेलिंग मध्ये जी कंपनी काम करते, त्या कंपनीकडनं जर आपण एक प्रोडक्ट घेतलं तर तुम्ही गव्हर्नमेंटच्या नियमानुसार त्या कंपनीचे बिझनेस पार्टनर असता. म्हणजे काय, एकही रुपया गुंतवणूक न करता तुम्ही समोरील कंपनीचे बिझनेस पार्टनर बनतात. तर ही खूप मोठी संधी आहे. ती संधी आपल्याला ओळखता आली पाहिजे. म्हणजे काय, की एकही रुपया गुंतवणूक न करता तुम्हाला लाखो करोड रुपये कमवण्याची संधी. पण कशी संधी? तुम्ही प्रोडक्ट घेतलं, एखादी कंपनी जॉईन केल्या लगेच पैसे भेटणार आहे का? तर नाही होणार. तसं का नाही होणार? कारण ही फक्त वस्तू विकत घेऊन तुम्हाला श्रीमंत नाही होणार. ते वस्तू विकायचं स्किल, लोकांपर्यंत पोहोचवायचं स्किल, एक टीम बनवण्याचं स्किल तुम्हाला आलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला हे इंडस्ट्रीला वेळ द्यावा लागेल. वेळ दिला, शिकलात, समजून घेतलात, प्रयत्न केले, चढ उतार आले, अपयश आले, सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्ही कुठेतरी सक्सेस मिळणार. आज मी 2012 पासून या बिझनेस मध्ये आहे. आज 2024 सुरू आहे. एका दिवसात सक्सेस मिळालंय का मला? नक्कीच नाही मिळालं. आज जी गाडी मी यूज करतोय, ज्या मध्ये मी फिरतोय, जे काही माझं बँक बॅलन्स आहे, वाटर, जे काही माझ्या गोष्टी आहेत, जे काही सुखसुविधा माझ्याकडे आहेत, ते एका दिवसात निश्चितच आलेलं नाही. लोक आज कंपनीला जॉईन करतात आणि पहिल्याच आठवड्यामध्ये 1 लाख रुपयांची अपेक्षा करतात. असं होणार आहे का? असं नाही होणार. मला सुद्धा एका 1 लाख रुपये, एका आठवड्यात 1 लाख रुपये आलेले नाहीयेत. आज जे लाख रुपये माझ्या अकाउंटला येतात ना, ते एका दिवसात आलेली नक्कीच प्रोसेस नाहीये. त्यामुळे जे लोक फेल का होतात? कारण की तुम्ही सिस्टीमला वेळ देत नाही, समजून घेत नाही. थोडं समजून घ्या. समजून घेत नाही, अपयश राहतं, पेशन्स ठेवत नाहीत, म्हणून आपण फेल होतो. योग्य प्लॅटफॉर्म जर आपण चॉईस केला, प्रोडक्ट बेस व्यवस्थित एखादा कन्सेप्ट चॉईस केला, जसं आज माझ्याकडे आहे फ्रीविंग्स फॉर यू, तर त्या पद्धतीने नक्कीच आपण सक्सेस मिळू शकतो. थँक्यू. सर, तुम्ही फ्रीविंग्स फॉर यू हे नाव घेतलं. खरं तर या प्रश्नांची उत्तरं आम्हाला हवीच आहेत. पण नेटवर्क मार्केटिंग बिझनेसमध्ये मला वाटतं वैयक्तिक नेटवर्क मार्केटिंग हा फक्त प्लॅटफॉर्म आहे, पण त्याच्यावर ज्या कंपनी असतात, मग अनेक कंपनी आहेत, तर त्या कंपन्यांमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट असतात. मग मेडिकल प्रोडक्ट आले, मग कृषी प्रोडक्ट आले, मग FMGC प्रोडक्ट आले.
मग एवढे सगळे प्रोडक्ट असताना तुम्हाला असं का वाटलं की तुमच्याकडे फक्त आणि फक्त एकच प्रोडक्ट आहे? मला तर वाटतं की आम्हाला म्हणजे सामान्य जनतेला आम्हाला असं वाटतं की जास्त प्रोडक्ट असल्यानंतर आम्ही जास्त पैसे कमवू, पण तर तुमच्या कंपनीमध्ये फक्त आणि फक्त एकच प्रोडक्ट आहे आणि त्यातलं म्हणजे महिलांचं सॅनिटरी पॅड. तर सर का लोकांनी सॅनिटरी पॅडवर काम करावं आणि फ्रीविंग मध्ये काम करावं असं तुम्हाला असं वाटतं? जसं तुम्ही आता बोललात की फ्री विंग्स फॉर यू एकाच प्रोडक्टवर काम करतं. एक बोलू का तुम्हाला, ते एकच प्रोडक्ट ना सगळ्यात बेस्ट जगात सगळ्यांना लागणार प्रोडक्ट आहे. वर्ल्ड बेस्ट प्रोडक्ट आहे सॅनिटरी पॅड. का बरं? थोडं समजून घ्या. रोज आपण तेल, साबण, शॅम्पू वेगवेगळे ब्रँड वापरत नाही, बरोबर ना? कॉस्मेटिक रोज वेगवेगळे वापरत नाही, पण सॅनिटरी पॅड हे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक महिलेला लागतं, दर महिन्याला लागतं. मग ती रिच फॅमिली असेल, गरीब फॅमिली असेल, वॉटेवर कोणी का असेल ना, त्यांना ते पॅड लागतं म्हणजे लागतं. आणि त्या पॅडवर बेसिक नीडवर आज आपण काम करतो. फ्रीविंग्स फॉर यू हा प्रोडक्ट सिलेक्ट करणार बघा खूप मोठं रिझन आहे. काय रिझन आहे माहिती आहे तुम्हाला? ऍक्च्युली फ्रीविंग्स फॉर यूची स्थापना थोडं आपण समजून घेऊ, कशी झाली. हा, म्हणजे मला त्याच्याविषयी असं विचारायचं तुम्हाला की फ्रीविंग्स फॉर यू ही कन्सेप्ट कोणामुळे आली आणि सॅनिटरी पॅड मार्केटला अशा कोण्या व्यक्तीने पोहोचवला की ज्याच्यामुळे आज घराघरामध्ये मी जे ऐकतोय की स्त्रियांच्या वेदना दूर होत आहेत, मासिक पाळीच्या वेदना दूर होत आहेत. मग या फ्रीविंगचे विचार याच्या पाठीमागे असेल ते कोणाचे आहेत आणि फ्रीविंगची स्थापना आणि त्याच्या पाठीमागे असणारे लीडर्स यांची नावं मला ऐकायला आवडतील. नक्कीच सौरभ सर. मग आता फ्रीविंग्स फॉर यू फर्स्ट ऑफ ऑल खरंच मला सांगा, तुम्ही आता म्हणलं सर आता तुम्ही फ्रीविंग्स फॉर मध्ये काम करताय, एकच प्रोडक्ट आहे. यापूर्वीचा माझा पार्श्व ऍक्च्युली सांगायचं म्हणजे मी बऱ्याच कंपन्यांमध्ये म्हणजे डायरेक्ट सेलिंग मध्ये 1-2-3 अशा छान सिस्टम मध्ये काम केलंय ज्या ठिकाणी न्यूट्रिशनचे प्रोडक्ट असायचे, हेल्थ रिलेटेड प्रोडक्ट असायचे आणि बरंच काही हर्बल प्रोडक्ट असायचे बऱ्याच कंपन्यांवर. पण त्या ठिकाणी कॉम्पिटिशन खूप जास्त होतं सगळं सांगायचं म्हणजे. पण आता हे सर्व करत असताना माझा जो अनुभव राहिलाय, त्यानंतर माझे एक गुरु आहे, खरं सांगायचं म्हणजे माझे मित्र, माझे गुरु, माझे मोटिवेटर, ग्रेट मोटिवेटर, ज्यांचं नाव आहे श्री ज्ञानेश्वर नायकवडे सर. त्यांना आपण प्रेमाने माऊली नायकवडे सर म्हणतो. त्यांचं या क्षेत्रामध्ये माझ्यापेक्षा जास्त खूप मोठं योगदान राहिले. माझ्याही पेक्षा अगोदर त्यांनी या बिझनेसला डायरेक्ट सेलिंग मध्ये सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी माझ्यासारख्या हजारो मुलांचं, हजारो व्यक्तींचं करिअर घडवले, त्यापैकी मी एक आहे. मला जेव्हा सर भेटले आजपासून काही वर्षांपूर्वी, तर सर मला बोलले की सर आपण एका छानशा प्रोडक्टवर काम करूयात का? सरांचा ऑलरेडी खूप मोठा अनुभव होता, म्हणजे माऊली नायकवडे सरांचा सॅनिटरी पॅडवर खूप मोठा अनुभव, खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. त्यांनी ते प्रोडक्ट घरोघरामध्ये ऑलरेडी पोहोचवलेले. सरांच्या माध्यमातूनच मला ही गोष्ट कळाली की सॅनिटरी पॅड काय असतं नेमकं. त्यांनी जेव्हा मला डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवलं सॅनिटरी पॅडचा, तेव्हा लक्षात आलं की बापरे, हा एवढासा छोटासा दिसणारा विषय आज एवढा मोठा स्वरूप करू शकतो. म्हणजे आज महिलांच्या अगदी जीवाशी खेळणारी वस्तू म्हणजे सॅनिटरी पॅड आहे कुठेतरी. एवढं डेंजरची सिच्युएशन आहे. फक्त आपल्याला माहित नाही, अगदी मला सुद्धा आतापर्यंत माहित नव्हतं की असं पण काहीतरी होत असतं. म्हणजे पॅडच्या डेमॉन्स्ट्रेशन माध्यमातून आपल्याला काय कळतं? ऍक्च्युली बघा, सगळेच पॅड वाईट आहेत का? तर नक्कीच नाही. थोडं समजून घेऊ. मार्केटला बऱ्याच कंपन्या पॅड देत आहेत, आपण टीव्हीला ऍडव्हर्टाईज सुद्धा बघतो. पण मला हे म्हणायचं की जे पण पॅड आपण आणतो मार्केटमधनं ते सगळे पैसे देऊन आणतो. फुकट कोण काय देतं का आपल्याला? नाही देत. जर पॅड फुकट मिळत नसतील, पैसे देऊन विकत घ्यायचे असतील, तर काय ना पण चांगले पॅड घ्यायला पाहिजे. चांगले पॅड म्हणजे असे पॅड ज्या पॅडच्या वापरामुळे हे आजार आपल्याला होणार नाही. मग आता ओळखणार कसं? तर त्यासाठी फ्रीविंग्स फॉर यू सिस्टमच्या माध्यमातून डेमॉन्स्ट्रेशन अरेंज केले जातात, प्रयोग अरेंज केले जातात. त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला इन्व्हाइट करा, आम्ही तुमच्या घरी येऊन तुम्हाला आमचं प्रोडक्ट समजून सांगतो, डेमो करून दाखवतो. मार्केटला अवेलेबल असलेले पॅड जे तुमच्याकडे वापरायला असतात तर त्यातलेच काही पॅड आपण घेतो आणि आपलं पॅड याचा समोरासमोर प्रयोग होतो. आणि तो प्रयोग केल्यानंतर समोर बसलेल्या व्यक्तींना कळतं, महिलांना कळतं की आपल्यासाठी चांगलं काय आणि वाईट काय. कारण की ते पण फ्री देणार नाही. थोडं समजून घ्या, पैसे कुठं पण द्यायचेच आहेत. पैसे घेऊन आजार विकत घेण्यापेक्षा नक्कीच काहीतरी चांगलं व्हायला पाहिजे. त्याचा प्रयत्न म्हणजे फ्रीविंग्स फॉर यू. ओके सर, आता तुम्ही जे म्हणालात की आम्ही ते सगळी डेमॉन्स्ट्रेशन करतो, पहिली तर प्रश्न माझा असा आहे की डेमॉन्स्ट्रेशन हे तुम्ही आता भारताची जनसंख्या बघायला गेली तर खूप मोठी आहे, पण मग प्रत्येक लेडीजला प्रत्येक घरामध्ये रोज जाऊन डेमो दाखवणं हे वैयक्तिक तुम्हाला पॉसिबल नाहीये, बरोबर? तर मग तुम्ही यासाठी काय योजना राबवली आहे आणि प्रत्येक महिला ही डेमो काय दाखवेल? त्याच्या बदल्यात जर तिला मोबदला भेटत असेल, कारण का कोणतंही सामाजिक कार्य हे पूर्ण तयाला जात नाही, कारण का त्याच्या पाठीमागे काही भेटत नाही. मग हे जरी बघायला गेलं तर कुठे ना कुठेतरी इन्कम सोर्स विथ सोशल वर्क आहे, हे मला मान्य आहे. पण कुठल्याही स्त्रियांनी हे डेमॉन्स्ट्रेशन केल्यानंतर त्यांना काय फायदा आहे किंवा हे काम कसं पुढे जाऊ शकतं आणि त्यातनं त्यांना काय भेटेल? ओके, व्हेरी गुड, छान प्रश्न विचारला सौरभ सर. मग आता स्वार्थ आणि परमार्थ, थोडा शब्द लक्षात घ्या, मला काय म्हणायचंय.
स्वार्थ आणि परमार्थ अशा दोन्ही गोष्टींवर काम करतं ते म्हणजे आपलं फ्री विंग्स फॉर यू. आता हे कसं मॅच केलंय आपण बघा. आता पहिली गोष्ट म्हणजे सॅनिटरी पॅड किंवा पॅड आपण जो आपण देतो फ्री विंग्स फॉर यूचा, हा खूप जबरदस्त एक प्लस ग्रेडचा पॅड आपण महिलांपर्यंत पोहोचवतोय. आता त्या पॅडच्या वापरामुळे त्यांना जे पॅड पिरियड्सचे प्रॉब्लेम असतील, वॉटर जे काही त्यांना प्रॉब्लेम क्रिएट होतात, पीसीओडीचे प्रॉब्लेम असतील किंवा त्यांना जे त्रास होतात, त्या त्रासातून त्यांना मुक्तता मिळते, त्यांना त्रास कमी होतो. त्यासोबतच त्यांना आवडलेली गोष्ट, आता नेमकं काय होतं ना, महिलांचा एक स्वाभाविक गुणधर्म आहे कोणता, आवडलेली गोष्ट सांगणे. मग ती कुठली असेल, त्यांनी एखादी साडी आणली, त्यांनी काही जरी घेतलं तर त्यांना असं वाटतं की ते माझ्या जवळच्या मैत्रिणींना कळलं पाहिजे, माझ्या शेजाऱ्यांना कळलं पाहिजे, ते सांगण्याचा प्रयत्न करतात आणि खूप चांगलं सांगतात सुद्धा. अगदी एखाद्या टीव्ही ऍक्ट्रेस किंवा प्रोफेशनल मार्केटिंग करणाऱ्या लोकांना जमणार नाही, ते ह्या आपल्या गृहिणींना जमतं, हे आपल्या महिलांना जमतं. त्यांच्या माध्यमातून हे मोठे मोठे लोक मोठी होत चालले, पण यांना काही मिळत नाही. त्याच गोष्टीचा आपण विचार करून काय केलंय की प्रोडक्ट तुमचंच आहे सॅनिटरी पॅड, ठीक आहे, त्याचा तुम्ही यूज करा. वापरल्यानंतर तुम्हाला जे चांगले अनुभव त्यातनं आले, जे तुम्हाला चांगल्या गोष्टी वाटल्या, त्या तुम्ही तुमच्या जवळच्या मैत्रिणींना सांगा. त्याच्या माध्यमातून ज्या महिला ते प्रोडक्ट आपल्याकडनं घेतील, मग त्या प्रोडक्ट मधला जो प्रॉफिट नफा कंपनीला होतो, त्यातलंच काही नफा काही प्रॉफिट आम्ही आमच्या त्या महिलांना सुद्धा शेअर करतो. म्हणजे काय की आपण आपल्या महिलांना या बिझनेसमध्ये बिझनेस पार्टनर म्हणून घेतो. तेही 1 रुपया गुंतवणूक न करता त्यांनी घेतलेल्या पॅकेजच्या माध्यमातूनच त्यांचं आम्ही रजिस्ट्रेशन करतो. म्हणजे ते आमचे अधिकृत बिझनेस पार्टनर बनतात आपल्या फ्री विंग सिस्टीमचे. आणि खरंच मला सांगायला आनंद वाटतो की आज आपल्या बिझनेसच्या माध्यमातून हजारो महिला खूप चांगलं उत्पन्न घेत आहेत त्या बिझनेसच्या माध्यमातून. अगदी जर नावच घ्यायची झाली तर खूप छान तुम्हाला एकदम देता येतील. आज आमचा लातूर जिल्हा आहे, सोलापूर आहे, पुणे आहे आणि अजूनही इतर काही क्षेत्रामध्ये खूप जबरदस्त महिला, आधी काही गृहिणींनी या बिझनेसच्या माध्यमातून स्वतःच्या 16 लाखाच्या 4 व्हीलर सुद्धा घेतलेल्या आहेत. सर, हे शक्य आहे? 100% शक्य आहे. मग तुम्ही मला एखादं उदाहरण सांगू शकता की ज्यांनी खरंच अशी गोष्ट केलेली आहे किंवा खरंच सॅनिटरी पॅडवर? मला नाही वाटत, मला विश्वास नाही बसणार, कारण एका पॅडच्या बॉक्सवर कोण गाडी घेऊ शकतं हे सर. मग ह्याचमुळे तर नेटवर्क मार्केटिंग बदनाम आहे सर. याचं खरं जिवंत उदाहरण आहे का तुमच्याकडे? आता सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे मी स्वतः गाडी घेऊन फिरतोय. माझं उदाहरण तुम्ही घेऊ शकता, माझ्याकडे 4 व्हीलर आहे, ओके. तर आणि त्यातलं तुम्ही महिलांबद्दल बोलता, पॅडमुळे घेऊ शकता का कोण? तर पॅडमुळेच मी पण गाडी घेतली, 4 व्हीलर घेतलेली आहे. तर आपल्या देऊच्या काजल भोसले मॅडम आहेत पुण्यामध्ये, तुम्ही या, त्यांची तुम्हाला भेट करून दिली. आणि भेटच नाही तर त्यांच्या गाडीमध्ये आपण फिरायला सुद्धा जाऊ. बरं, क्रेटा परचेस केले त्यांनी, होंडाची क्रेटा कार त्यांच्याकडे आहे. नियर अबाउट 20 लाख रुपयांच्या आसपास त्यांचं इन्कम झालं आहे. आपल्याकडे दीपाली जाधव मॅडम आहेत, पुण्यातल्याच आहेत, त्या सुद्धा, त्यांनी सुद्धा अगदी 10 ते 12 लाख रुपयांपर्यंत इन्कम केलं आहे अगदी 1-1.5 वर्षांमध्ये. म्हणजे फक्त आणि फक्त एक साधारण समजून घ्या, 1000, 2000, 1800 रुपयांच्या प्रोडक्टवर तुम्ही किती रुपयांच्या 1000, 2000, 1800 रुपयांच्या आतल्या प्रोडक्टवर तुम्ही 10, 20, 25 लाख रुपयांपर्यंत आज महिलांनी इन्कम घेतलेलं पाहू शकता. त्यांच्यात बघायला गेलं या सर्वसामान्य गृहिणी होत्या. दीपाली जाधव मॅडम असतील, काजल भोसले मॅडम आहेत, आपल्या कांचन बिरादार मॅडम आहेत लातूरमध्ये, आपल्या सोलापूर मधनं जानकी पुरत मॅडम असतील, ज्या की नर्स होत्या. सांगायचं म्हणजे मालन चव्हाण मॅडम आहेत आपल्याकडे, शिल्पा गवळी मॅडम ज्या टीचर होत्या. त्याच्यानंतर बोले दीपाली पडळखरे मॅडम असतील. अशी असंख्य नावं मला घेता येतील. ज्योती गंगणे मॅडम असतील आपल्या उदगीर मधनं, ममता पाटील मॅडम असतील, मे बी अशा हजारो महिलांचं तुम्हाला नाव घेता येईल. यातली काही नाव तुम्ही विशेष प्रायोरिटीमध्ये त्यांची नाव सांगितली तर त्या याच महिलांनी मिळून आज हजारो महिलांपर्यंत आपलं हे प्रोडक्ट पोहोचवले. आणि त्यांचं आज प्राथमिक इन्कम म्हणजे असं अगदी असं म्हणायला हरकत नाही की त्यांचे हसबंड जे कमवत नसते ना सर महिन्याला, जेवढा त्यांचा सॅलरी तेवढा यांचाच पेमेंट त्यांच्या अकाउंटला येतोय. आणि प्राऊड फील करण्यासारखी गोष्ट आहे. 1 रुपया गुंतवणूक न करता ते महिन्याला आठवड्याला सांगेल तुम्हाला, फ्री विंग्स फॉर यू ही दर आठवड्याला अगदी 250 रुपयांपासून 35,000 रुपये 7 दिवसाचं इन्कम घेण्याची आज आपल्याला कॅपॅसिटी निर्माण करून देते. म्हणजे महिना आपण 1.5 लाख रुपये कमवू शकतो. आणि 1.5 लाख रुपये हे आमच्या रणरागिणी घेतात सुद्धा. अरे वा, म्हणजे खरंच प्रोडक्ट मध्ये तितकी ताकद असेल. येस. खरं सांगा सर की आज सॅनिटरी पॅड हा जो विषय आहे खरंच खूप गंभीर होत चाललेला आहे. कारण महिलांचे प्रॉब्लेम्स मासिक पाळीविषयी खूप वाढताना दिसत आहेत आणि त्या कुठे बोलूही शकत नाहीत. हे खरंच मलाही खूप कल्पना आवडलेली आहे. पण परत शंका तेच येते की हजारो मेडिकलमध्ये पॅड्स आहेत तरी सुद्धा त्या लोकांनी संशोधन करून बनवलं नसेल का? मग आज मला सांगा की तुमचा प्रोडक्ट सॅनिटरी पॅड हे हायजेनिक खरंच आहे का? सर, हायजेनिक खरंच आहे का? तर यासाठी तुम्ही वेळ काढा, माझ्याकडे या, मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवतो. लाईव्ह मी स्वतः डेमो तुम्हाला करून दाखवेल. डेमो बघितलं तुम्हाला लक्षात येईल. बघा, ही गोष्ट ना रिअलाइज करायची आहे. थोडंसं रिअलाइज म्हणजे काय, प्रत्यक्षात बघण्याची गोष्ट आहे, ती मी सांगून तुम्हाला कळणार नाही. हा, म्हणजे मी त्या मुद्द्यावर येणार होतो की
आज आम्ही अनेक कंपन्यांच्या टीव्हीवर सॅनिटरी पॅडची ऍड बघतो, तर मग तुमच्या फ्रीविंगच्या सॅनिटरी पॅडची ऍड का नाहीये? व्हेरी गुड. मला हे सांगायचं तुम्हाला की सॅनिटरी पॅडची टीव्हीला ऍडव्हर्टाईज आपण का नाही दिली, त्याच्यामध्ये बेस्ट रिझन काय, ऍडव्हर्टाईज 10 ते 15 सेकंदाची असते कोणत्याही पॅडची घ्या, आणि त्यामध्ये जे अॅनिमेशन दाखवले जातात ना हे जवळपास सर्वच कंपन्यांची जे मार्केटला आहेत हे सारखेच आहेत, फक्त ब्रँड आणि कलर चेंज करतात, मधला लेअर असतील मे बी किंवा मधल्या ज्या गोष्टी आहेत तर सर्व एकसारख्या दाखवले जातात, आणि 10 ते 15 सेकंदाच्या जाहिरातीमध्ये आपल्याला त्याची प्राइस आणि फक्त त्या लेअर याच्या पलीकडे काहीच कळत नाही, डिटेलिंग कळत नाही. पण तीच गोष्ट आपण काय करतो, महिलांच्या घरी जाऊन जाहिरात करतो. कशी करतो, त्यांना कमीत कमी 40 मिनिटं ते 1 तासांच्या अवधी लागतो जवळपास आपला तो डेमो पूर्ण करण्यासाठी, आणि त्या 1 तासामध्ये त्यांना तो पॅड आतून कसा आहे बाहेरून कसा आहे, तो पॅड कसं काम करतो, मधल्या लेयर्स कशा असतात, मध्ये कोणते कंटेंट असतात, मार्केटच्या पॅडमध्ये काय असतं, आपल्या पॅडमध्ये काय आहे, तो किती ओला वाटतो, किती कोरडा आहे. आता आपला फ्रीविंगचा पॅड हा 100% ड्राय राहतो, कोरडाच राहतो, ओला होत नाही. त्यामध्ये आपल्यामध्ये फ्रूट जेली वापरण्यात आलेली आहे, सगळे नॅचरल कंटेंट आहेत आपल्यामध्ये, अगदी नॅचरल फ्रूट जेली पासून सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं डेमॉन्स्ट्रेशन आपण करतो, आणि ह्या गोष्टी 15 सेकंदामध्ये सांगणे अशक्य आहे. अच्छा. आणि आपण तो 1 तास डेमो करतो, पाहिल्यानंतरच लेडीजला विश्वास बसतो महिलांना की हा प्रोडक्ट खरंच क्वालिटीचा आहे, घेण्यासारखा आहे, आणि त्यामुळेच आणि क्वालिटी असल्या कारणामुळेच आज आम्ही खूप मोठा सेल आज मिळतात, आज हजारो महिला आपलं पॅड यूज करत आहेत. थँक्यू सर. आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की आता हे जे ऐकल्यानंतर आम्हाला प्रत्येकाला हा बिझनेस करण्याची इच्छा होईल. तर 1-2 प्रश्न आमच्या मनामध्ये आहेत. पहिला प्रश्न, जर एखाद्या कंपनी सोबत काम करायचं असेल तर त्यांचे सीईओ हे कोण आहेत हे आम्हाला पहिलं समजायला पाहिजे. म्हणजे त्यांना तितकं नॉलेज आहे का, किंवा त्या प्रोडक्ट बद्दल त्यांना तितकं नॉलेज आहे. ओके, तर तुम्हाला एक उत्तर तुम्हाला देईल बघा. कोणतीही डायरेक्ट सेलिंग सिस्टीम चॉईस करत असताना त्या कंपनीचे 5 P कधीही अभ्यासायचे आपण. 5 P खूप महत्वाचे आहेत. ते 5 P जर स्ट्रॉंग असतील ना, तुम्ही बिनधास्त त्यांच्यासोबत काम करू शकता. मला खरंच प्राऊड फील होते की मी चॉईस केलेली फ्रीविंग्स फॉर यू यांचे 5 P जगात सगळ्यात भारी आहेत, वर्ल्ड बेस्ट 5 P. कोणते 5 P? पहिला आहे प्रोमोटर, दुसरा आहे प्रोफाईल. ओके, प्रोमोटर प्रोफाईल. प्रोमोटर म्हणजे आपल्या कंपनीचे जे फाउंडर अँड सीईओ. पण समजून घ्या, इथं सरांचं मन एवढं मोठं आहे की त्यांनी स्वतः ओनर असून चेअरमन हे पद लावलेलं नाहीये. ओके, चेअरमन म्हणजे फक्त चेअरवर बसतो आणि आदेश देतो, तर तसे आपले फाउंडर नाहीयेत. आपल्या फाउंडरचं म्हणणं काय, मी तळागाळात जाऊन वेळ पडली सुद्धा दिल जिथं माझे लिडर पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी. तर अशा आपले ग्रेट फाउंडर सीईओ सर, चेअरमन सर, चेअर नाहीत पण मला असं वाटतं खरंच ते आदराचं स्थान आहे. तर आपले ज्ञानेश्वर नाईकवडे सर, माऊली नाईकवडे सर, जे आपल्या बीड या 184 आपले सर आहेत, त्यांनी अगदी गावातल्या मातीपासून त्यांना सगळ्या गणितांचा सगळ्या गोष्टींचा त्यांना अनुभव आहे, आणि त्यांनी त्यातनं संकल्पना ही संकल्पनाच आपल्यापर्यंत पोहोचली त्यांच्या माध्यमातून. खूप मोठा अनुभव त्यांचा आहे. डायरेक्ट सेलिंग क्षेत्रामध्ये जर पाहायला गेलं तर जवळपास 15-16 वर्षाचा त्यांचा प्रगाढ असा अनुभव आहे सर. त्यांनी फक्त पैसे आले तर कंपनी टाकले असा विषय केलेला नसून त्यांनी हजारो लोकांना कसं घडवायचं त्याचं नॉलेज त्यांच्याकडे. त्यापैकी एक सक्सेसफुल म्हणजे मीच होतं सगळं सांगायचं म्हणजे. थोडक्यात त्यांच्याकडनं म्हणजे ते आयते झालेले सीईओ नाहीयेत. करेक्ट. म्हणजे त्यांना ग्राउंड पासून ते वर ऍक्च्युअली नेटवर्क मार्केटिंग हे निर्माण कसं होतं याचं नॉलेज त्यांच्याकडे आहे. खरी गोष्ट. चला, प्रोमोटर लक्षात आले तुम्हाला, ग्रेट आहेत, वन ऑफ द ग्रेट आहेत, खूप चांगले विचार त्यांचे, खूप छान प्लॅनिंग त्यांचं असतं पुढे जाण्याबद्दल. सेकंड थिंग प्रोफाईल. तर आपल्या कंपनीचं प्रोफाईल म्हणजे काय, आपण ज्या सॅनिटरी पॅडवर काम करतो आपण कोणाचं कॉपी पेस्ट केलेलं नाहीये सर. फ्रीविंग्स नावाच आहे, फ्रीविंग्स म्हणजे मोकळे पंख देण्याचं काम करतो आपण सर्वांनाच, मग ते जेंट्स असतील लेडीज असतील जे आपल्यासोबत बिझनेसमध्ये काम करतात. ओके, त्यांना आरोग्य दृष्टिकोनात पण फ्रीविंग देतो आणि आर्थिक दृष्टीने सुद्धा त्यांना फ्रीविंग्स मोकळे पंख देतोय. तर फ्रीविंग्स कंपनीचं जे मेन प्रोडक्ट आहे ते आपलं सॅनिटरी पॅड आहे, बरोबर. आणि सॅनिटरी पॅड हे ऑप्शनल नाहीये कोणासाठीच, बरं. हे प्रथम प्राधान्य तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्ही टाळू शकत महिलांच्या बद्दल. बरोबर. टाळू शकता का तुम्ही? अजिबात. या महिन्यात नको मला असं बोलू शकतो का आपण? नाहीये. म्हणजे प्रत्येक महिलेला कोणते ना कोणते पॅड आणायचेच आहेत. नक्कीच. बरोबर आहे का नाही? त्यांना जर एकदा आपल्या पॅडची क्वालिटी कळाली, आपलं फ्रीविंगचं पॅड कळालं, तर नक्कीच ते पुढे चॉईस दुसरं करतील का? नाही करणार. म्हणजे ही गोष्ट एकदा युज करायला सुरुवात केल्यानंतर कायम युज केली जाणार आहे, कायम रिपर्चेस होणार आहे आणि कधीही बिझनेस थांबणार नाही. म्हणून फ्रीज बनवतेच. प्रोफाईल लक्षात आलं आपल्याला. प्रोमोटर, प्रोफाईल. त्याच्यानंतर आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला प्लॅन, प्रोडक्ट आणि पे आउट. ओके, तर प्लॅन खूप सुंदर आहे आपला. इन्कम प्लॅन जर पाहायला गेला आपल्या पॅडच्या माध्यमातून तर साधारण आपण एका दिवसाला 250 रुपयांपासून ते 5,005 रुपये एका दिवसाचं एवढं इन्कम घेऊ शकतो. आठवड्याचे होतात 35,000 रुपये आणि महिना होतो 1.5 लाख रुपये. परफॉर्मन्स बोनस स्टार लेवलच्या पुढच्या व्यक्तीला मिळतो, जो 100 रुपये पर एबीच्या मागे असतो तो महिन्याला दिला जातो. जवळपास आपण 1.5 लाख ते 2 लाख रुपये
या सिस्टमच्या माध्यमातून सहज इन्कम घेऊ शकता सर. 1 लाख रुपये इन्कम म्हणजे ड्रीम अमाऊंट आहे आज हजारो कितीतरी लोकांसाठी. अगदी लोक जॉब का करतात किंवा त्यांना असं वाटतं 30,000 रुपये महिना मिळाला म्हणजे माझं आयुष्य काय झालं, सेटल झालं. आज आमच्याकडे या गृहिणी सर आठवड्यात 30,000 रुपये घेतात, ही आपली अचिव्हमेंट आहे. हे प्लॅन बद्दल, प्रोडक्ट बद्दल तुम्ही तुम्हाला बोललोच आहे. प्रोडक्ट म्हणजे आपलं सॅनिटरी पॅड एक वन ऑफ द बेस्ट प्रोडक्ट आहे, जे कधीही न संपणार. जसे आमचे फाउंडर बोलतात, माऊली सरांचं म्हणणं आहे, जोपर्यंत सजीव सृष्टी आहे तोपर्यंत हे प्रोडक्ट लागणार आहे. नक्कीच जोपर्यंत सजीव सृष्टी आहे, कारण की पिरियड्स येणारच आहेत. बरोबर. महिलांना आज उद्या पण ही गोष्ट कधी न संपणार आहे, थोडं समजून घ्या. तोपर्यंत प्रोडक्ट आहे म्हणजे आपला अंत होणार नाहीये. बरं, आता माझा एक शेवटचा प्रश्न की सर, एवढं सगळं ऐकल्यानंतर खरंच मी उत्सुक झालोय हा बिझनेस तुमच्यापर्यंत करण्यासाठी. पहिली तर गोष्ट, हा बिझनेस फक्त गृहिणींनीच करायचा आहे का, आमच्या पुरुष लोकांना पण त्याच्यामध्ये संधी आहे का? दुसरी गोष्ट म्हणजे की हा बिझनेस करण्यासाठी तुमच्या बिझनेसमध्ये किंवा तुमच्या कंपनीमध्ये एज्युकेशन महत्वाचं आहे का, किंवा त्यासाठी कोणती डिग्री लागते का, किंवा हा बिझनेस आम्ही कसा स्टार्ट करू शकतो? खूप छान प्रश्न विचारला सौरभ सर. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यू कोणाचा घेतायत? पुरुषाचाच घेताय ना? मिळालं उत्तर तुम्हाला. म्हणजे फक्त महिलांसाठी नाहीये, थोडं समजून घ्या. आज कंपनीचा मी फाउंडर पर्सन आहे. फाउंडर पर्सन म्हणजे फ्री विंग्सची सुरुवात म्हणायला हरकत नाही की पहिला बॉक्स पहिला आयडिया माझा आहे कंपनीमध्ये, प्रथम प्राधान्य. बघा, कुठेतरी सुरुवात केली, माऊली सरांनी सुरुवात केली, त्याच्यामुळे ती गोष्ट लोक माझ्यापर्यंत पोहोचली आणि माझ्या माध्यमातून मी ती इतरांपर्यंत पोहोचवतोय, महिलांपर्यंत पोहोचवतोय. असं काहीच नाही की महिला बिझनेस करायचा, बिलकुल नाही. आज आमच्याकडे बरेच कपल सोबत काम, म्हणजे वाईफ असेल तर तिथे हसबंडला घेऊन सुद्धा या बिझनेस मध्ये काम करू शकते. एखादा कॉलेज स्टुडंट सुद्धा काम करू शकतो, कोणतंही काम करू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. युजर आयडी हा तुमच्या नावाने सुद्धा तुम्ही घेऊ शकता सौरभ सर, काहीच प्रॉब्लेम नाही. सर्वांसाठी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी ओपन आहे, कारण की हे कार्य एकट्याने करायचं. आमचं मिशनच आहे कॅन्सर मुक्त भारत अभियान. हे अभियान पूर्ण करायचं म्हणजे एकट्या महिलांनीच करायचं का? नाहीये. उलट आपल्या पुरुषांचा त्यांना साथ सपोर्ट मिळाला, आपण मार्केटमध्ये पुढे आलो तर आपण सुद्धा जिथं महिलांची बंधनं सुरू तिथून पुढे आपण गोष्टी करू शकतो ना. काही बंधनं, त्यांना बरेच बंधन असतात, त्यांना वेळेचं बंधन असतं, महिला बाहेर जाऊ शकत नाहीयेत, काही ठिकाणी त्यांना उशीर झाला तर प्रॉब्लेम होतो. त्या ठिकाणी आपण पुरुष मंडळी तिथून पुढे काम करू शकतो. बरोबर आहे ना? म्हणजे जिथं बाउंड्रीज संपतात तिथं आपण खूप छान काम करू शकतो. त्यामुळे काही अडचण नाही. त्याबद्दल सर्वजण सर्व मिळून या ठिकाणी काम करू शकतात सर. एज्युकेशनचं काही कोणतं? एज्युकेशनचं काहीच विषय नाही सर. तुम्हाला इथं शिक्षण विचारलं जात नाही, तुम्हाला इथं तुमचं वय विचारलं जात नाही, तुम्हाला इथं किती नॉलेज आहे त्याचं विचारलं जात नाही. तुम्हाला फक्त हेच विचारलं जातं, तुम्हाला समाजामध्ये बदल घडवून आणायचं का, तुम्हाला स्वतःची आर्थिक परिस्थिती बदलायची का, तुम्हाला स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे का. जर तुम्हाला स्वप्न पूर्ण करायचे, आरोग्य छान ठेवायचं तुम्हाला, आणि तुम्हाला समाज कार्याची ओढ असेल, लोकांचं लाईफ बदलायची तुम्हाला ओढ असेल तुम्हाला, तर नक्कीच तुम्ही फ्री विंग्स मध्ये येऊ शकता. फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि बिझनेस मध्ये यायचंय, फ्री विंग्स मध्ये यायचंय. आणि आमचं सिनियर सपोर्ट 24 तास आमचे सिनियर तुझ्या सपोर्टसाठी उभे असतात, 24 तास. थँक्यू सो मच सर. तुम्ही डेमो शिकवण्यासाठी किंवा हा बिझनेस करण्यासाठी पैसे घेता का? नाही, आम्ही डेमो शिकवण्यासाठी पैसे घेत नाही. सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट असतात, काहीच प्रॉब्लेम नाहीये. डेमोला तुम्ही आम्हाला फोन करा 2 दिवसां अगोदर, आमच्या सिनियर्सचा वेळ घ्या. कारण की तुम्हाला सांगायचं म्हणजे आज आमच्या गृहिणी आहेत ना, गृहिणी बापरे एवढ्या गाजल्यात, तेवढ्या फेमस झाल्यात की त्यांची आज अपॉइंटमेंट घ्यायला लागते घरच्यांना सुद्धा. आज घरी थांबा, हे काम करायचंय म्हणजे एवढं त्यांना आज माणसांना बाहेर मिळतंय. आज लोक त्यांचा वेट करत असतात, लेडीज त्यांच्या वेट करत असतात. आज आपल्याकडे काजल मॅडम आहे, दीपाली जाधव मॅडम आहेत, ओके, जानकी मॅडम आहेत, सगळ्यांनी कांचन बिरादर मॅडम, या सर्व एक जिल्हा आज या कंट्रोलमध्ये आहेत त्यांच्या. एक जिल्हा थोडं समजून घ्या. आज ते स्वतः एवढ्या लेवलला एवढं छान काम करतायत. आज यांचं इन्कम, दीपाली मॅडमचं इन्कम 1 लाख रुपयांपेक्षा जास्त होतं, काजल मॅडमचं इन्कम 1 लाख रुपयापेक्षा जास्त होतं, जानकी मॅडमचं इन्कम 1 लाख रुपये महिन्यापेक्षा जास्त होतं. म्हणजे 1 लाख रुपये तुम्ही आकडा समजून घ्या, या गृहिणींच्या कंट्रोलमध्ये ती अमाऊंट गेली. नक्कीच सर, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. खरं तर तुमच्या ह्या ज्या रणरागिणींचं तुम्ही नाव घेतलं, तुमच्या फाउंडर पर्सन, CEO, त्यांचे विचार आम्हाला आवडले. आम्हालाही त्यांना भेटायला आवडेल, त्यांचाही इंटरव्ह्यू आम्ही कधीतरी घेऊ. पण सर, जाता जाता फ्री विंग्स याबद्दल तुम्ही काय आम्हाला सांगाल? म्हणजे उदाहरणार्थ की आमच्या महिलांना तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे? संदेश मी एवढंच दिल तुम्हाला, म्हणजे तुमचं जे ब्रीद वाक्य आहे त्या ब्रीद वाक्यानुसार तुम्ही आम्हाला तेवढं सांगू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. स्त्रीच्या आरोग्यासाठी, तिच्या सक्षम भविष्यात सदैव तत्वर फ्री विंग्स फॉर यू. थँक्यू सो मच सर. मोस्ट वेलकम.